अहो शांताराम भाऊ 800 रुपये म्हणलं ना म्या, कमीत कमी. तुम्हीच म्हणे ना बा 800 देतो म्हणे, आता 500 हातात देऊन राहिले तुम्ही. अरे मी इरीतली धसून राजा या कपारीतून मोबाईल काढून आणला. तुम्ही म्हणे 1800 जागी 800वर आले. आता मला 500 म्हणलं होतं. काही राजा तुम्ही असे कामं नका करत बा. पहा बरं आता तुमचं सोबते काय. ते म्हणत होता ना झुमऱ्या म्हणत होता, ते आलं ते आता. अरे झुमऱ्या इकडे रे बा, इकडे बरं. काय खरं गोष्ट आहे सांग बरं, ये बरं इकडे. अरे काय झालं म्हणलं, काय आलो च्या बेले का म्हणलं 800 रुपये आपण पाण्यातले मोबाईल काढायचे कबूल केली शेवटी. तू होता का तिथं. आता म्हणते 500 म्हणलं म्हणते म्या. सांग बरं आता दुरुस्ती करून आणला त्यानं, सगळं ओके केलं ना, आता म्हणते 500 म्हणलं म्हणते म्या. कशा भाऊ कसे करून राहिले म्हणतो तुम्ही. 800 देऊन द्यायला दिले, इतके इरीत जाऊन त्याला काढून दिला तुम्हाला. कवर असे करून राहिले. आता अबे बा सांगतो ना 5000 रुपये खर्च आला 5000. काय पुरत होता मग आपल्याला. असं वाटतं बा जाऊ दे आता, कुठं अजून नवीन घेतं 15,000चा. आता 5000 त्याच्यात गेले. काय पुरलं मग मला यायला जर समजा इतके दिले तर. चला बा जाऊ द्या, 500 काही कमी नाही देऊ राहिलं ना. असं नाही की बा 100 रुपये देऊ राहिलो. 500 म्हणजे का उलची झाली ते आता. घेऊन घेऊन आहे का ते बी भेटायचे नाही बा. मी काय म्हणतो कशाला सध्याचे घेऊन गे रे, ते रक्षा मागं पुढे देते. मला भैमुख आल्यावर देऊन द्या बघ. देऊन द्या, जाऊ दे तिकडे म्हणलं ना म्या. कसं ठेवत नाही ना मी कोणती बी. हो मागं पुढे आपलं चालतेच आहे ते. मग 500 दिले लय झालं ते. ले म्हणलं काशीनाथ भाऊ. डबल ते बा ती भेटणार नाही बरं. बरोबर आहे. बरं देऊन द्या म्हणा बा 500, नंतर द्या म्हणा 300. असं काही बोलत जाय बा. अशी लय लालसा नाही केली पाहिजे माणसानं. 500 भेटले लय झालं. अरे कुठं चालला म्हणा झुंबर तू. काय थैली गिरी कुठं चाललं एवढा उशिरा रात्रीचा 10 वाजून राहिला ना. अरे हे चहा घेऊन चाललो होतो. ते मंदिरावर आपला कधील बुडा ते 5-6 फुट्टे नाही का, त्याचं भजन आहे बरं. मोठे पाटील मध्ये वाजून जातो म्हणे चहा. तर आपल्या वावरात चक्कर मारणार होते, तिकडून येणार होते. चला ना चाल सांगतो काय कशा चालतं का लारे. नाही आपलं नाही जमत ना. आपल्याला ते कसं सकाळी हराशेड जायचं असते बाबा संग, त्याच्यानं काही ताल बसत नाही आपला. चला राव शांताराम भाऊ, चालला नाही कशा चालला आपण जाऊ ना. मग मी आलो असतो, मी उद्या गावाला चालू सकाळी. हो त्याच्यानं कसं ताल बसत नाही आपला. मग तिकडे टाइमपास झाला तर मग सकाळी लवकर होत नाही ना माया. हो जा तुम्ही काशान, तू चालले जा ना. अरे चालतं काशा, तू तरी चालले का कमीत कमी. 1 घंट्यात वापस येऊन गेले की आले. येतो की तुम्ही, पण माया वावर नागरून द्यायचं का सांगतो. हो 2-3 दिवस झाले झाला देऊन राहिला तू. उद्या तुला नागरून देतो म्हणजे देतो. उद्या सकाळी तो वावरात लावतो, सकाळी 6 वाजता जातो. झालं हो, चल मग आता. काय म्हण बा. हो भले 500 ऍडव्हान्स देऊन देत तुला आता हे. चल मग आता. मजा नाही झाली. ती 10 वाजून राहिले ना, आता तुम्ही मोठे पाटला घरी चालले म्हणता. अरे सकाळी जा, मस्त सविस्तर बोला आणि ते भेटते तुम्हाला अमराई. लाईनी पाटलापेक्षा माणूस कसा आहे, देव माणूस आहे. देते तुम्हाला ती पद्धतशीर भावारी करून. आता आराम करा, मस्त बास टाकतो मी, मस्त झोपा आणि सकाळी जा. आता येईल काय सांगू आम्ही कुठं चाललो आणि काय करू राहिलो. अरे हे पा मी काय म्हणतो त्याला मी फोन केला ना, हो येऊन राहिलो म्हणून ते वाट पाहतील मी. मी जरासा उशीरही होईन, मले 12 वाजू शकते. हो कसं आहे, गोष्टी रंगल्या की रंगल्या. तर मी काय म्हणतो तू झोप, मी येतो. हो चल रे बाबाच्या, कर आराम कर तू. ठीक आहे बा, तुम्ही ऐकतच नाही तर हो जा मग आता. या लवकर या मग. हो ठीक आहे, मी करतो मग आता. अंग टाकतो मी आता, झोपतो मग. हो जा. काय होतील काय नाही का, दूर राहिलं बरं आपलं. हो काय करतो बा, निघाला कोबरा गिबरा अंदरूनच नाही का. हो त्याच्यात बसलेला असलेला एखादा आटोया मारून तर हो पयाले बरं आपलं दूर असलेलं. घ्या ना पट्ट्यो. करा म्हणलं मारा टिकायचा मारा. करा गोटे बाजून करा तिच्या. हो आता आपल्याला कसं टेन्शनचं काम नाही राहिलं काही. निवांत पद्धतशीर बलकुल करून टाका. मी बसतो इकडे. करून घ्या ते, करा सुरू करून द्या. अरे हो ना मग अलीकडे या जराशी. इतक्या दूर काय उभे राहिले तुम्ही. या ना अलीकडे या ना. जरासं म्हणजे सांगा आम्हाला कोणते कुकडून काय करावं, कसं करा. या पुढे या. या इकडे. हो ना, एखादा चिपुरा फिपुरा उडा डोळ्यात तिथं बसा लागेल त्या पायरीचा, त्या गोट्याचा. गोटे बाजून करा तुम्ही. 2-3 फुटाच्या अंदर असन ते, का इतक्या वरे असन का ते. पहिले पायऱ्या तर बाजून करा. पण इतक्या दूर काय उभे राहता म्हणलं तुम्ही. हो नाही कलिलाबाजी आपलं एक जण मला असं सांगे म्हणे, गुप्तधन काढायला गेलं की त्याच्यावर असा नागोबा बसलेला असते म्हणते. कणकीचा नागोबा केलेला असते म्हणते, आणि ते त्याचा मग कोबरा बनते म्हणते. असं काही असते का. 10 नंबरचा आकडा असते म्हणते बा त्याच्यावर. अरे बाबा असली. हो काय करून पाणी नाही मागू देत पाणी. हो धनाले का हात लावला तर हो आता काय होते काही नाही का. मस्त लट्टायला आहे. अरे काहीच नसते रे, काहीच नसते. हो फक्त ते अफवा आहेत, अफवा की बा कोणा काढलं नाही पाहिजे. मग काय तर हो ते कशा म्हणजे कथा बनवलेल्या आहे कोणातरी, की बा सोनं काढायला गेले होते मग साप निघाला. हे एक म्हणजे भारूड कथा आहे ते. त्याच्यात काही मजा नाही. हो मला माहिती आहे ना, अनुभव आपल्याला आहे ना. आपण काढला होता एक घबाळाचा अनुभव आपल्याला. लोकांना कुठं अनुभव आहे. पण या झुंबर नाही का, झुमऱ्या टकल्यावानाचं यानं सत्यानाश करून टाकला. आणि देवीचा सनसन्या अगवानाचा पोलीस स्टेशनने फोन करून टाकला, गेलं घबाळ. मग नाही तर सापड होतं ना आम्हाला एक वेळ. मग आज इथं नसतो ना मी. पण आता ते काय योग खराब आपले. पण आता आले ना बा जुळून. मग काय आता तुम्ही भिवून राहिले. सगळे चारी बाजून आपलं पद्धतशीर काम आहे. आता काय भिवून राहिले तुम्ही. बिंदास काढून टाका. आता मी आहो ना, मी असल्यास तुम्ही काय लोड घेऊन राहिले. ते बरोबर आहे म्हणा, पण म्हणे ते काय म्हणे सांगणारा माणूस म्हणे ते जे नागोबा असते म्हणे. हो 10 नंबरवाला. हो ते आजूबाजूनच असते म्हणजे त्या धनाच्या. हो जर आपण काय त्याला समजा धक्का लावला की ते बातच येऊन टेपते म्हणते तिथं. हो पाणी नाही मागून देत म्हणते, असं सांगे ते माणूस.
राजा अरे होय कोण म्हणलं सांगणारा ते अरे सांगणारा बाया आणि तू ऐकणार त्याच्याहून बाया. अरे काहीच नसते ना काहीच नसते ना मला माहित आहे ना. तुम्ही काल घेऊन राहिले काही होत नाही कोणाला. फक्त तुम्ही एक काम करा पटपट काढाले लवकर. मला व्हा लागते. योग आपले आहे तकदीरात आपले आहे ते म्हणूनच आपल्याला दिसलं ते. कोणाला चिठ्ठी सापडते का ते तुम्हालाच काऊन सापडेल मी आज काऊन वाचली. मग आपल्या तकदीरच आहे ते आणि आपल्याला काहीच होऊ शकत नाही आता. आपल्या तकदीरात ते ठरलेलं आहे द्यायचं ते देतेच आपल्याला ते. मग चला घ्या आता पटपट रप फालतू अजून कोणी याचं तर फालतू हिशे पडायची. करा सुरू. तर नाही आबाजी हिच्याला लागते आंधी तिकाच मला आंधी फालतू त्याला जर पता लागला ना आला इथे तर काय कला. म्हणून म्हणलं पयाच्या सोयीनं ला लागते. मला एक विचारू का आबाजी समजा ते काय म्हणे अजून ते सांगणारा म्हणे एखाद्याचा जीवही घेते म्हणते ते. हो त्याला बली पाहिजे म्हणजे बडी बडी. हो म्हणजे मग समजा म्हणजे काही असं म्हणजे कोणाला दगाफटका होईल का समजा आपल्यापैकी कोणाला. बाबा खाऊ फटे आले मोठी खुशी आता वाढले 200. अरे मी काय म्हणतो कधी ना म्हणजे सध्याच्या नादी लागू नका तुम्ही. हो आता आम्ही गड्डे करू का सुरू मग. वृक्षारोपण करावं लागते आपल्याला बरसातचं. तर आता आपल्याला गड्डे करणं महत्वाचं आहे ना. चारी बाजून करून टाकतो मग आम्ही. सुरू करू का मग. म्हणूनच म्हणते रे बाबा संगत चांगल्याच लोकांची पाहिजे. असे बयार लोक जर संगतील असले ना तर हाय ती जाती. अबे बयार तोंडे हो आता लोक मुंशीराम असताना तर आता लोक घबाड घेऊन आम्ही घरी गेलो असतो. हो वृक्षारोपणचं आता काय सुचलं तुम्हाला. 46 डिग्री तापमान आहे लोक मरून राहिले. झाडं लावायचं कोण सांगू राहिलं तुम्हाला. आपण इथं का झाडं लावायला आलो का. अरे घबाड काढायसाठी आलो ना का डोकसे फिरले का तुमचे रे. ते पायऱ्या खोला आणि त्याच्या खाली 3 फूट खंदा मोठा सोन्याचा मोहराचा राजन आहे त्याच्या खाली. लवकर करून हिसेवाटी करून निघणार आपल्याला. हो ना आपले बयार तोंडीला काय वृक्षारोपण करू म्हणते. हो ना हे म्हणते काय बडी घेते नसं घेते. कोण घेते बडी कोणाचा. काही आपले सांगणं काही करणं करा ते लवकर मोकळे करा वाटण्या करून घरी चला. कंदील उद्या ना अरे कंदील आबाजी मी काय म्हणतो तुमचं डोकं फिरलं का म्हणलं आम्हाला म्हणता डोकं फिरलं का. अरे आपण वृक्षारोपणचे गड्डे करायचं तुम्हीच तर म्हणे आता आपण गड्डे करू म्हणून. अरे खरी गोष्ट आहे का कधी नाही का हो ना धन काढायला आला की एखादा मॅड होते म्हणते. अरे म्हणलं तसं नाही ना रे बाबा. तुम्ही भानावर आहे का तुम्ही दिवस आहे का रात आहे ते तरी माहिती आहे का तुम्हाला. अबे ते घबाड काढायला आलो ना आपण. आपल्याला चिठ्ठी सापडली एवढी मोठी त्या शिवलिंगाखाली आणि ते वाचून आपण इथं आलेलो आहो ना. भजनचं नाटक आहे आपलं फक्त. हे भजन करायला थोडी आलो का इथं आपण वृक्षारोपण करायला. हे बाळे हो करा ते खाली. अरे बाबा लाय रे पाटील बापा मोठे पाटील म्हणे ते खोटी गोष्ट नाही राजा. काय कधी म्हणजे काय तर घबाड आहे काय आहे म्हणलं इथं. अरे बाप्पा रे ज्याचं भेव तेच आलं का रे. टकल्यावानं झालं रे का झालं आता धिंगाणा झाला गेलं घबाड गेला आता. अरे बापरे अरे तेच तर म्हणलं आता कसे आले बाबू. चला म्हणलं आता वृक्षारोपणले गड्डे करायला लागते म्हणलं. चला आता भजन तर झालं आमचं आता गड्डे करू लागा तुम्ही. अरे बा रे पलटी मारून राहील तुम्ही तर. अरे बा आता काय बोलता मगा काय बोलून राहील तुम्ही. पायऱ्याखाली घबाड आहे म्हणून ऐकलं ना आम्ही. का रे झुमरे तू ऐकलं ना. काय दुसरं काय ऐकलं आम्ही. काळा रे बडे सोन्याचे मोहर आहे राजाला सापडते आपल्याला. आत्ता गोष्टी ऐकल्या तुमच्या. तुम्ही काय सांगू राहिले आम्हाला वृक्षारोपण हे ते. अरे घुमू नका तुम्ही. तुम्ही धर काढायला आले बाबू. आता आलं मला लक्षात. तेच तर म्हणलं भजनाचं नाद नाही आवड नाही आणि हे भजन करायला आले कसे इतके तू. का लाईन पाटील आलं भाऊ. अरे बाबा 6 जण आहे तुम्ही नाही कार्य संध्याला काय सांगत नाही बे. काय बोलता लागे तुम्ही. अरे आम्ही वृक्षारोपण करायच्या हिशोबाने गड्डे करायच्या गोष्टी करू लागलो ना. नाही ते तुम्ही पलटू नका आता. आला आमच्या लक्षात सगळं. समजलं मला त्या पायऱ्याच्या खाली काहीतरी आहे. एक तर आपण आता कसं तुम्ही मला काही सांगू नका. आम्ही गावात सांगतो आता. सर चला घराकडे चला. सर गावाला आणतो बोलावून आता चला चला. अरे अरे असं काय करू राहिले तुम्ही. अरे गावात काय चालले तुम्ही. अरे सर गाव आणता का बाबा जत्रा करता का इथं. अरे इकडे आणा तुमचा हिस्सा देतो ना तुम्हाला. अरे या तर घरी. अरे या ना खरं आहे ना. असं काही बोललं पाहिजे बा. तुम्ही म्हणता काहीच नाही. तेच म्हणलं मग आता काय कसं आमचं मग. हो ना पण एखादं माणूस सांगते का आम्हाला इतक्या मेहनत ना आम्ही आता इथं आलो तुम्हाला आता आहे तर भेटू राहिलं ना. तुम्ही काय आले होते तिथं काय काम होतं म्हणलं. बा चहा घेऊन आलतो तुमच्यासाठी. काय सांगा तुम्हाला. चला बा भजन म्हणून राहिले गया सोकते. चला बा चहा घेऊन जरा एनर्जी येते. तुम्ही इकडे आलो कसं कारणामे करून राहिला. बरं मग आता काय कसं काय करायचं काढा ते फटाफट सांगा. आता सिंगल भर कप हे किती रुपयाचा पडला चहा. बरं हे बा असं करा काही हरकत नाही. आता आले तुमचं तकदीरच असेल म्हणा. तुमचे बी कसं भाग्यात काही ना काही असं खारीचा वाटा. तर आता असं करू आपण 50% माय ठरलेला आहे याच्यात. अजून घबाड सापडाच आहे म्हणा पण आमचे हिस्से ठरलेले आहे. 10% यायचं होतं. तर आता तुम्ही असं करायचं माय याच्यातलं मी 10% तुम्हाला देऊन देतो दोघाले. म्हणजे 5% कारण की तुम्ही नंतर आलेले आहे मेहनत आमची जास्त आहे. आता तुम्हाला समजा घबाडाच्या 5% हिस्सा भेटेल दोघाले 5% 10% माय याच्यातला. बाबा मग काय पुरलं नाही रे बा झुमऱ्या पुरत नाही. हो सगळ्याला समसमान हिशे पाहिजे सांगू राहिलो. हो तुम्ही 30% घ्या मला 10 झुमऱ्याला 10 बाकीच्या 10. तुम्ही घ्या ना 30% पण आम्हाला 10% शिवाय कमी नाही घेत आम्ही. कारण झुमऱ्या पुरते का आपल्याला. हळूहळू पुरत नाही आम्हाला पुरत नाही. 10% लागणार आम्हाला. हो तर आम्ही थांबतो नाही तर आम्ही चाललो. हे बात चालले. अरे जाऊ नका ऐका ना. अरे देतो ना 10%. अरे निघायचीच करता तुम्ही. या इकडे असं काय म्हणा बा. तेच तर म्हणलं 5% म्हणजे असं कसं काय. चला मग आता काढा आलो भाऊ काढा म्हणलं कुठं आहे तर.
हो काढतो आता. कधीला म्हणजे करू का सुरुवात मग आता? काढू मग आता, काढू इच्छा गोटी गिटी आता. हो काढा आता, हो करा, सुरू करा आता. हो चला, काही वांधा नाही. हो रे झुमऱ्या, हो जरा काढू लागत येईल. हो आयता नाही हिस्सा काही. चला हो पटपट. ते होतं म्हणजे ते दिसू राहिले ते मध्ये. हा दिसलं तुम्हाला ते वर. कणीला म्हणजे मी काय म्हणतो, पहिले चहा घेऊन घेऊ, नंतर मग सुरू करून टाकू. 2 मिनिटं काय टाइमच काय लागते चहा प्यायला. म्हणजे कसं मग माणूस निवांत म्हणे आपलं काढते. हो, या सगळे जरा चहा घेऊन घेऊ. या बसा बरं, पहिले बसा बरं. हो चला. आले रे आले म्हणलं भाच्या. बस झालं म्हणलं आता. रामपूरवाले पोहोचले वाटते. हो, चला आता आपला कारनामा सुरू करावं लागते आपल्याला. काय होते काय सांगा मामा नाही का. हो पण पाहिजे बा, दिमाखानं काम घ्या. हो काऊन की ते बी लय छत्र आहेत बरं. कंदीला बुडा मामूल नाही ते. अरे मले मामा म्हणते ना भाऊ भाच्या. हो त्यातला एक जर तिथं थांबन तर मले म्हणतो आता. पाय ना कशी बरोबर खुसकवतो. 100% पुरं घबाळ जर नाही पच्चीन तर नावाचा मामा नाही. चाल तू फक्त आता हिशोबाने घेतो मी. चाल. आलो भाऊ. हा कर म्हणलं सुरू आता. मार पहिला घाव बिलकुल टिकायचा. कर लेकाचा घबाळ मोकळ. होऊ दे मला मार. चल कर सुरू. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा डुंबा डुंबा बुंबा बुंबा बंबा बंबा. थांब 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 बेटा थांब. घाई करू नकोस. अति घाई संकटात नाही. थांब बेटा थांब. कोण बोलला रे? कोण बोलला? आवाज आला का तुम्हाला? कोण म्हणतो बेटा बेटा? मला तेच म्हणलं, आवाज येऊ राहिला कोणाचा. थांब म्हणते बा. अरे कोण होय कोण म्हणलं? अरे समोर येणार का मैदानात येणार? कोण आहे तू? कोण हो रे? हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मी या धनाचा मालक आहे आणि होणारे तुम्ही. मी काय सांगतो ते तुम्ही नीट ऐका. जो काही माझा इच्छाधारी नाग त्यावर बसलेला आहे तो तुम्हाला सुखाने खाऊ देणार नाही. म्हणून मी काय म्हणतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तरच तुम्हाला हे धन वापरता येईल. बाबा रे, हात ना होय का म्हणा. कोण तुम्ही? धनाचे मालक आहे का? असं तुम्ही कुठं आहात तुम्ही? दिसले नाही तुम्ही. कुठं आहात तुम्ही? मी आत्मा आहे आणि तुमच्या आजूबाजूनं फिरत आहे. माझं तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. तुम्ही काय केलेलं आहे आणि काय करणार आहे. सगळं हे सर्व भाकीत आहे आणि हे सगळं तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही खरे भाग्यवान आहात. परंतु माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल, तरच तुम्हाला हे घबाड पचेल. अन्यथा तुमच्या सगळ्या पिढ्या बर्बाद होईल, नष्ट होईल, खत्म होईल. म्हणून बऱ्याच वर्षापासून मी तुमची वाट पाहत आहे आणि आज पौर्णिमेच्या दिवशी हा योग आलेला आहे. म्हणून माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करा आणि मला मुक्ती द्या. तर माझी अट कराल का तुम्ही पूर्ण? म्हणा ना, करतो आम्ही. करतो काय करावं लागते? काय करू? काय सांगा मग. सांगा ना बाबा, सांगा ना. काय असेल ती तुमची इच्छा सांगा आम्हाला. आम्ही तयार आहोत आम्ही. 100 वर्षानंतर योग जुळून आलेला आहे. 3 परगावचे आणि 5 गावातले व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन हे काम करतील तेव्हाच मला मुक्ती मिळणार होती आणि धन तुम्हाला मिळणार होती. तो योग आज आलेला आहे. म्हणून फक्त आज माझी एक इच्छा पूर्ण करा आणि मला मुक्ती द्या आणि तुमचे कल्याण करून घ्या. काही प्रकरण नाही. म्हणजे हे घबाळ 8 जणांनाच मिळणार होतं नाही का. हो, झुमऱ्याचा काही दोष नाही, त्याची योगच आहे. 8 झाल्याशिवाय हे कामच होणार नव्हतं. ती 3 परगावची नाही का. बरं झालं संत्या गावात आला. बरं हो ऐकलं मी तुमचं. आणि तुमची काय इच्छा आहे ते आम्हाला सांगाल का? हो, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. बस काही नाही, फक्त मला बळी पाहिजे. मला बळी द्या आणि तुमचे कल्याण करा.
असं असं हो का, बरं बरं बरं, ठीक आहे ना, मग देऊ ना आम्ही बळी, हो काही हरकत नाही. काय देऊ मग, एक कोंबडा देऊ का बोकड्या देऊ म्हणलं, हा काय देऊ? अरे बुड्या, तुला समजत नाही का रे? मला बळी कोंबड्या बकऱ्याचा नको, मला माणसाचा बळी पाहिजे. आणि तुमच्यापैकी जो सर्वात लहान आहे त्याचा मला जीव पाहिजे. त्याचा जीव घेऊन मी स्वर्गात जाणार आहे. तर सांगा, सर्वात लहान कोण आहे आणि तो बळी मला देणार आहे का? बाबा रे, मला म्हणते का मी सांगितलं आमचं नाही बा, मी 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 नाही देत म्हणलं, आपल्याला काय पाहिजे नाही बा, मी चालणार बा घरी, आपल्याला घरी पाहिजे, आपल्याला नाही पाहिजे काही. अरे बाबा रे, पोरगं पळालं हे, आता कसं म्हणलं, आता कसं हे आत्मा तर म्हणते सगळ्यात कमी वयावाला माणूस पाहिजे म्हणते, ते तर पळायला भुसणे ना, ते आत्मा सांग बोल लागेल ना. अरे आत्मा भाऊ कुठं आहात तुम्ही, ऐकू राहिले का तुम्ही काही? हे पोट्ट पळायला म्हणता कमी वयावालं, आता काय करा, इलाज नाही आमचा आता, कोंबडे बकरे दिलेत नाही चालणार का? नाही 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 नाही, अजिबात नाही, कोंबडे बकरे नाही चालणार. बोला पण मग ते कमी वयावाला पळून गेलं ना, मग आता आम्ही काय करावं, सांगा बा, मग तुम्हीच सांगा आता. ते जाऊ द्या, तो पळाला तर पळू द्या, पण तुमच्या 7 जणांपैकी जे कोणी सर्वात लहान आहे तो तयार ठेवा. हो, त्याचा बळी घेतो मी. कोण आहे तो, त्याला समोर करा. अरे बा म्हणलं मी नाही देत म्हणलं, बडी बडी मला पाहिजे नाही, मला काही घेणं नाही, मला माहिती नाही. आता त्याच्यानंतर कोण आहे कमी वयाचा, त्याला मी उचलतो. आता कोण आहे तुमच्यापैकी, कोण आहे? अरे माहित ना मला, ते याच्यात लग्न व्हायला नाही का, मीच लहान आहे याच्यात. अरे कोण नाही, मी नाही बा, मी नाही म्हणा. काही हरकत नाही. पाहता तुम्ही 5 जण निर्णय घ्या. कोण लहान आहे लवकर सांगा, मी उचलतो त्याला. बापा रे, मा नंबर लागते नाही का, बघायला गेलो बाबा, हे चल लवकर पोय. मीच राहिलो ना, अबे थांबा ना. अरे पोय म्हणा झुमऱ्या, पोय बाबू, आपला नंबर लागत नाही तर उचलते ते लाईनले, चला लवकर पोया. बाबा रे, काय कसं काय झालं, पोयाले रे, पोयाले ना. अरे म्हणलं आत्मा भाऊ, कसं म्हणलं हे सगळे पोयाले ना. काही हरकत नाही. आता इथं जे काही आहे त्याच्यापैकी तूच लहान आहे, त्यामुळे तुलाही मी नेऊ शकतो. तयार राहा तू. आता तुझा नड्डीचा घोट मी घेतो. अरे थांबा तुम्ही, तुम्हाला सोडत नाही मी. आता तुमच्या मानगुटीवर हवंच, आता आलोच मी. डुंबा 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 डुंबा. मामा चला करा सुरू, चला पटा वाचवाले, जीव गेले बा, अरे वाचवाले, पळाले, जीव गेला, झुमरे झुमरे गेला, अरे जीव गेले, आत्मा आली रे, थांबा रे, अबे थांबा रे, अरे थांबा रे, अबे मीच आलो ना, अरे येऊ द्या रे, बघ येऊ द्या रे मला. अरे चाचा बोला बा, आत्मा लागली की आपल्या, बोला बा चालली. बाबा हे काय झालं, काय झालं रे, कोण पुरा कुठे, अरे काय रे, अबे काय रे, अरे बाबा याचे मला अरे किती लोक आहेत, 7-8 जण दिसते मला, अरे काय रे, अरे काय झालं रे, काय झालं रे, अरे बाबा हे तर कधी कुठे दिसू राहिला, अरे इकडे म्हणजे इकडे इकडे, अरे झालं काय म्हणलं, चल बाबा वाचवा रे, आले रे, आत्मा आली रे. थांबा ना, हो इतके काय घाबरून राहिले, काय झालं, कोण पोर राहिले इतके लोक, काय दांगडो काय म्हणलं. आत्मा आत्मा भटकती, आत्मा मागं लागेल आहे आमच्या. हो लवकर कोणाला तरी मानकुटी पकडणार आहे कोणाची, हो लवकर मला हे पा कुठे लपाल जागा तिकड्या. हे बा बस देणार आहे तुमचं, लबाडा लांडगा एकच के बसते ना, आला रे आला, लांडगा आला. गोष्ट ऐकली ना, मी वाचलं ना धड्यातली पुस्तक, एक ठेवत असते. तुम्ही मला भेवाडून त्यासाठीच पाहून राहिले, मला माहिती आहे, अंदाज ओळखला मी तुमचा. तरी म्हणलं काऊन पाहून राहिले, काही तर मागं नाही यायच्या. सांगा खरं आहे का नाही, खोटं नाही ना. आणि तरी सांगतो तुम्हाला मी भेट नाही आज. मामा लुटे रे आहेच म्हणलं, मा सोबतीले एवढं काही सोपा नाही म्हणलं मी, ते गावात जायला म्हणून. तुम्ही काय मला भेवाडून देऊ शकत नाही. अरे ते तर सकाळीच गेला ना बा, दुपारी हो त्यानं सौदा कॅन्सल केला, गावाला गेला ना ते काय लिहित आहे. इथंच आहे ना ते, इथंच मी चहा पाणी घेतलं, आराम केला, संध्याकाळी जेवण केले. आता मग आपल्या मोठ्या पाटलाला भेटायला गेले ते, मग भाचा आहे त्याचा एक आणि ती आहे एक. अरे बापा देखा, डुंबा डुंबा टुंबा टुंबा, हो मामा लुटीलेच असला पाहिजे रे बा. हो गेम केला आमचा त्यानं नाही का. अरे बाबा इतकं सोपं आहे का म्हणा, थांबतो आता पुरं गाव जमा करतो मी. हो त्याला नाही नेऊ देत मी ते आता, हो याला काही सांगायला पुरत नाही. असं असं हो का, बरं बरं ठीक आहे ना बा, ठीक आहे, तुला खोटं वाटत वाटू दे. हो चालेल तुम्ही बा, हो पया लागते मला. पया पया काही भेट नाही मी, जा हो नाटकेला कायची, हो ना बिजनेस नाटकं ऐकले का लोकांची. अबे पण इतकं पोयाचं कामच काय तुम्हाला, भजनाला गेले का तिकडे का चोऱ्या करायला गेले म्हणून तुम्ही, कायसाठी काऊन पाहून राहिले तुम्ही, कायचं भेवा तुम्हाला.
डुंबा 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 टुंबा टुंबा ते जीव घ्यायचे मागा आमच्या. मग विचार नाही आले, पहिला नंबर मला लागला होता. मग काय तर पळालो तिथून म्हणून वाचलो मी. नाही तर तुम्हाला दिसलं नसतं मी. डुंबा डुंबा टुंबा टुंबा काय झालं बच्चे? त्या काय काशीनाथ काय झालं काय म्हणलं? आता काय सांगू राजा, यायलेच माहित ते काय आहे आणि काय नाही. हो यायले या तिघ जण हे आणि तिघ अजून दुसरे आहेत झुमऱ्या, आलो भाऊ आणि कंदील बुडा. हो यायचा कार्यक्रम अलग होता म्हणलं, भजन गिजन काहीच नाही. हो तिथं घबाळ काढायला गेले ते हे मंदिरावर. मग खोननं चालू केलं तर तेवढ्यात आम्ही गेलो. हो झुमऱ्यान मी, आम्हाला मग माहीत पडलं. हो तेवढ्यात आता मग आम्ही ते काय घबाळ खोनायला गेलो. ते दुसरं हे चालला बा डुंबा डुंबा. हो ते काय आवाज येत जाय, असा आत्मा हो म्हणे मी. हो असं करता करता त्यानं ते म्हणे जय लहान असन वयानं त्याचे गचाडतो म्हणे मी. हो त्याचा जीव मला पाहिजे म्हणे, एक बळी पाहिजे म्हणे मला. हो मग भुसण्या पळाला, भुसण्या मागं सगळेच पळाले. मग जे लहान असेल त्याचा नंबर लागते म्हणून. हो तर आता कोण मागं राहिले बा, कंदील बुडा आणि ते दोघं आलो भाऊ, ते दोघं तिघं मागं आहे, आम्ही पुढे आलो. अरे बाबा, तरी तर म्हणलं नाही हे भजनाला कसे गेले. तरी वाटेच मला काहीतरी याचे डाऊट आहे. अबे मला तर सांगत असले का भुसण्या? सांगू नका म्हणा कंदील आपण, सांगू नका. मग सांगणारच होतो ना मी. हिशेवाटी झाली असती की मग सांगतच होतो. हॅलो बोला बोला, कोण बोलता? हॅलो शिवलाल, गावात संकट आलं म्हणलं आपल्या. पोट्टे आले का पोयात? गावात आले का पोट्टे? इंका आता माझ्या समोरच आहेत ना बा ते. काय लोचा आहे तुमचा? काही नाही ना बा, घबाळाचं प्रकरण आहे ना हे. आता ते आमच्या तकदीरात होतं, पण तेवढ्यात मामा लुटीनं हात मारू राहिला. लवकरात लवकर पुरं गाव एकत्रित कर. आणि आपलं ते मंदिर नाही का जंगलातलं, हो त्याला आपल्याला येडा घालायचा आहे. हो कारण की मामा लुटीने घबाळ घेऊन पळणार आहे. हो लवकरात लवकर सगळं गाव जमा कर आणि तिथं ये. बिलकुल गावाच्या बाहेर गेला नाही पाहिजे ते. अरे बाबा, म्हणजे मामा लुटर आहे का ते डुंबा डुंबा? ते काय तर तेच होईना त्याच्या. त्यानं आवाज काढला मागून, आम्हाला घाबरून दिलं ना आम्ही पळत सुटलो. पण आम्ही पाहिलं नाही इकडे तिकडे. हो पण लवकर ये, अजून काही गेला नाही ते, काऊन की खोदनंच व्हायचं आहे अजून. पुरा गराडा घालायचा आहे आणि ते आपल्याला घबाळ जाऊ द्यायचं नाही गावातून. आपल्या गावाचा विकास करायचा आहे आपल्याला पहिले महत्वाचा. आपल्या गावातून घबाळ जाता कामा नाही, पूर्ण गाव जमा करायचा. काही हो तिकडे लवकर. नाही नाही नाही, अरे असं कसं जाते हो? अरे ठाणे असल्यावर तुम्ही नका टेन्शन घेऊ, आत्ता जमा करतो सरी लायरी आपली. फक्त मला मोठे पाटला जिथं आहे का नाही पाहू देते मामा लुटऱ्या. जाय रे बा चेतन, जाय बरं भूषण, लवकर पाहून येते. ठेवतो मग. ये लवकर आहे सगळे लोक घेऊन. फक्त देवमानच्या खोपडीकडून येऊ नका, त्याला सांगू नका. तिकडून दुसऱ्या रस्त्याने या. ठीक आहे मग. नाही काही काळजी करू नका, बस निघालो समजा आम्ही आता. उद्या पाहू कसा पैसे देत. चला चला, तयार राहा तुम्ही, आलोच आम्ही.